चला हीच जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. एका बाजूनं भूपेश कुर्ले, एका बाजूनं भूपेश कुर्ले तर दुसऱ्या बाजूनं मिहीर जाधव. आपण आता ही जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये ज्यानं अप्रतिम खेळी साकारली होती तो भूपेश कुर्ले नॉर्थसायका झोनला. तर आताच अगदी 15 दिवसापूर्वी ज्यानं वसईच्या मैदानावर सामना जिंकवला होता तो मिहीर जाधव खेळपट्टीवर प्रस्थान पाहायला मिळतोय. जयेश जाधव गोलंदाजी क्रमणार आल्यानंतर बक्षिसाची खैरात होताना पाहायला मिळते. प्रत्येक विकेटाकरिता 500 रुपयांचा कॅश प्राइज सानिका आणि वंचिताच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला सो हियर बी गो स्टार्ट द मॅच. जयेश जाधव ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. उजव्या बाहेरचा चेंडू पंच वाईट बॉल निर्देशित करत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा पहिली धाव फळकावर लागते. ती एक अतिरिक्त आणि एक संघाचं खातं खोललं जात आहे. पुन्हा एकदा जयेश जाधव सज्ज होते गोलंदाजी क्रमणावर. यावेळेस मात्र स्वतःला भ्रमणपर्णी केलं जाताना पाहायला मिळतंय. मोठा फटका स्क्वेअर लेग झोनला क्षेत्रक्षेत्रात तैनात केला गेलाय. तोवर मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. चौकार आणि धावसंख्या पदार्थांना फळक पोहोचतोय 5 अंकावर. पुन्हा एकदा जयेश जाधव सज्ज होतोय. कुलवट टप्प्याचा चेंडू मोठा फटका इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जिग्नेश पाहायला मिळतो त्या ठिकाणी, परंतु चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. मिहीर जाधवची बॅट तळपताना पाहायला मिळते घरच्या मैदानावर खेळताना. राकेश गायकवाड, बच्चू गायकवाड हा संघ पाहायला मिळतोय. नाव आहे ब्ल्यू टायगर आणि रंग आहे लाल. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा हे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड क्षेत्र खाली आहे. तोवर पल्ला गाठावा लागेल. संकेत जाधव चेंडूवर जातोय. चांगलं क्षेत्रक्षण चेंडूची उचल केली जाईल. थ्रो केला जाईल. तोवर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलं जाताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा ग्राफ दुहेरी अंकाच्या आश्रयाला 11 धावसंख्या फळकावर. यावेळेस मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जैसी गेन वैसी नसीहत निघून जातोय चेंडू. पुन्हा एकदा सीमारेषा पार. हेवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. ओव्हर टू डीजे. पण जर जज केलं असतं चेंडूला तर मला वाटतं 1 हँड कॅरी जम्प मारून घेतला असता, परंतु बराचसा उंच गेलेला चेंडू 6 धावांकरिता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू विंटू तर पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेकडे. सीमारेषा पार. चौकार. देखणे फलंदाजी मिहीर जाधवच्या बॅट मधून 4 चौकार 1 षटकार आणि धावसंख्येचा ग्राफ पोहोचतोय 25 रन ऑन स्कोर बोर्ड.
99 जर्सी प्रदान केलेला खेळाडू पाहतोय आपण. बॅकफुटला गेला, पंच केला गेला, देखणा फटका चौकार आणि षटकारामध्ये फक्त डील केली जाताना पाहायला मिळतीये. भूपेश कुर्लेच्या बॅटमध्ये येतोय चौकार, 4 धावा. चौकारानं स्वागत केलंय. TANPL तेंबोडे आंबेडकर नगर प्रीमियर लीग ऍडिशन 3 पर्व 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मिस पॉइंट होताना पाहायला मिळतोय. निर्धाव जातोय चेंडू, चांगलं कमबॅक केलं गेलं कौशल जाधव यानं. पहिला चेंडू षटकार चौकार जरूर आला होता, तदनंतर मात्र चांगलं कमबॅक. षटक क्रमांक 2 विस्तृत स्वरूपात सदलेलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू कट केला गेला स्लिपरी झोनला. थर्ड क्षेत्र खाली आहे, नो मॅन्स लँड. निघून जाईल चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे. तोवर मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. जोवर चेंडूची उचल केली जाईल तोवर 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होतोय. ग्राफ एकंदरीत पोहोचला घेत आहे. 31 रन ऑन स्कोर बोर्ड. अनिकेत गायकवाड आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये अप्रतिम कार्य ज्याने केलं जाताना पाहायला मिळतं. एक जबरदस्त खेळाडू, विराथन गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, परंतु याच क्रिकेटच्या वेडाप्रेमी आपण पाहतोय या लढीच्या मैदानामध्ये येऊन विसावताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मैदान आणि ती आवड असल्यानंतर मात्र निश्चितपणे त्या आवड मैदानापर्यंत खेचली जाताना पाहायला मिळते. आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावर विनय कुर्लेस त्या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रतिक्रिया आतापर्यंत पाहिला. पण 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. बरोबर आहे रे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. डावी यष्टी यावेळेस पाहायला मिळते आहे. डिफेन्सिव्ह सन्मान दिला गेलाय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. प्रज्ञेश जाधव पॉइंट रिझनला त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. बहुचर्चित अशी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑक्शन पासून ती स्पर्धा आखणीपर्यंत जो कालावधी लुटला गेलाय ना, त्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या डोळ्याला निरंजन घालणारी ही स्पर्धा होती. कारण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र या स्पर्धेचाच फक्त विचार करणारी ही पोरं आज या मैदानामध्ये आपलं अस्तित्व सादर करताना पाहायला मिळत आहेत.
राहुल विश्वकर्मा यांच्या माध्यमातून मिहिरीकरिता पारितोषिक आले. थेट जर्मनीवरून प्राइज आलाय. 2 षटकार 2000 रुपये. बघा टेंभोडे आंबेडकर नगर प्रीमियर लीग आपण पाहिलं, जर्मनीमध्ये सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहायला मिळते. असं हे ज्वलंत उदाहरण आहे. यावेळेस मोठा फटका, चेंडू वावरा बाहेर पाठवण्याचा प्रयत्न, वन बाउन्स निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चौकार आणि धावसंख्या बदलताना ग्राफ पोहोचला गेलाय. 38 रन ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर संपलं होतं पाहायला मिळत आहे. हे तिसरं षटक गोलंदाजी क्रमणावर गोलंदाज आकाश उर्फ जास्तीत जास्त प्रेम जनावानं प्रसारित केले गेले तो गोट्या. यावेळेस मात्र गोट्या आतमध्ये, चेंडू बाहेर निघून जातोय. मोठा फटका, 6 धावा. गाढवाच्या गांडीपेक्षा विकट तोंड झालेलं आहे यांचं. षटकार आणि धावसंख्या वधारताना पळक पोहोचला होतोय पुन्हा एकदा तोच गोलंदाज आकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा, हाय अँड हँडसम, अनदर गुड वन अँड अनदर मॅक्सिमम. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. तो हाच मिहिर जाधव आहे ज्यानं वसई सिद्धार्थनगरला सामने जिंकवले होते आम्हाला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन खेळला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू थोडासा धडपणात निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत आकाश गायकवाड जो गोलंदाजी करतोय त्या खेळाडूचा वैयक्तिक धावसंख्येचा स्कोर आहे तो 49. तो आज या स्पर्धेमध्ये मोडीत निघण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू सीमा रेषा पार. षटकार आणि षटकाराने आपलं वैयक्तिक अर्धशतक फलकावर लगावला गेलंय मिहिर जाधवच्या बॅट मधून. ते NPL टेंभोडे आंबेडकर नगर प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक फलकावर. मिहिर निवेदन आपली बॅट अभिवादन करायची आहे. 50 धावा, वैयक्तिक 50, 51 धावांची नाबाद खेळी आणि ज्या गोलंदाजाच्या विरोधात हा रेकॉर्ड निवला गेलाय त्याच गोलंदाजाचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडीत काढला गेलाय. आकाश गायकवाडची 49 धावांची नाबाद खेळी तिसऱ्या पर्वामध्ये जाऊन तो रेकॉर्ड मोडला जाताना पाहायला मिळतोय तो मिहिर जाधवच्या बॅट मधून. आतापर्यंत वैयक्तिक 51 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी. गोलंदाजाच्या विरोधात आखलेल्या या रणनीतीमध्ये गोलंदाजा विरोधात काउंटर अटॅक केला जाताना पाहायला मिळतोय. षटक मार्गास्त 3 षटकांचा खेळ इथून संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेलाय 60 रन ऑन स्कोरबोर्ड. मिहिर खेळतोय वैयक्तिक 51 या धावसंख्येवर. कमालीची फलंदाजी मिहिर जाधवच्या बॅट मधून. धावसंख्या 60 रन ऑन स्कोरबोर्ड. फक्त 60 धावा. मिहिरच्या या अर्धशतकाकरिता या ठिकाणी कॅश प्राइज येत आहे सौरभ जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज. जीपे. गोलंदाज येतोय गोलंदाजी क्रमणावर मॅन फ्रॉम अंबोडे. याचं नाव काय? आणि मोहकच्या हातातून चेंडू निसटला गेलाय. साप माती खाली.
भूपेश भूपेश मॅन अंबडे, तेजस्विनीचा नवरा. हा माहिती नाही. हा तो भूपेश कुर्ले आहे. आतापर्यंत पाहतोय पण पहिल्या चेंडूवर झेल निसरला गेला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू रवाना करण्याची ईर्षा पाहायला मिळते. चेंडूची उचल केली जाईल, थांबवला जाईल. तोवर मात्र चेंडू पुन्हा एकदा निसरता पाहायला मिळतोय. पोहोचतोय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. आतापर्यंत मिहीर जाधव तंबूच्या असलेला परतताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांचा वैध फणीचा डिस्ट्रॉय, परंतु मिहीर माघारी परतण्या अगोदर मात्र आपलं काम चोखपणे निभावलं गेलंय. देर आहे बट दुरुस्त आहे. हा? गोलंदाजी करायला पाहिजे. गोलंदाजी अक्षरशः चांगली केली पाहिजे होती, पण यांचे चेहरेच सांगतात आता की यांनी मॅच हरलेली आहे. रामचा मंदार आलेला आहे आणि गोट्या काय काम करणार नाही. छगडी चेंडू जातोय निघून. पुन्हा एकदा चौकार, 1 बाउन्स. चौकार चौकार नाही, 6 आहे, 6 वाटतं. 6 चौकार. विकेट, विकेटचं पतन. एकोणसत्तर धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. अजिंक्य, अजिंक्य जाधव. बच्चू प्रणित, लाल टी शर्टची निशाणी बच्चू गायकवाड, आणि बच्चूच्या बॅट मधून लाड भडक फटका. चौकार, 4 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथून संपन्न झाला. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेला पाहतोय आपण. 74 रन ऑन स्कोरबोर्ड. ब्लू टायगर संघाने चेन्नई सुपर किंग्स समजून इतकी धूळ पाडली आहे धावांची. हा
तथागत फायटर संघाचे संघनायक आणि भीम आर्मी संघाचे संघनायक नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. जेवतायत ओके. चला धावसंख्येचा विशाल असं डोंगर सर करण्याकरता ही जोडी खेळपट्टी दखल झाली आहे. मिहिर जाधवच्या विरोधात बॅटिंग स्टाईलला सज्ज होतोय आकाश अर्थात गोट्या, त्या साथीला निशांत गायकवाड. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सापळा रचला गेला होता, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात केला गेला होता, परंतु फलंदाज मात्र तंबूच्या असलेल्या परतण्याची ईर्ष्या असताना पहिली धाव फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. यावेळेस हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव अंकित जाते, दुसरी खेळण्याचा प्रयत्न आणि बच्चू जाम बेकार धावलाय बॉल अडवायला. पहिला सामना खेळला गेला, जो सिनियर संघाचा खेळला गेला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला गेलाय मिस्टर महेंद्र शेलार. यावेळेस अप्रतिम दर्जाचा फटका निशांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. भूपेश कुर्ले चेंडू खाली येतोय, विकेटचा पत्ता आहे, फलंदाज बाद. हा पंचालीच्या मैदानावर ज्या दोन खेळाडूंनी सामना जिंकवला होता तो जयेश आणि दुसरा मिहिर एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. दोघेही तुल्यबळ खेळाडू आहेत. एका खेळाडूंना वसई तर एका बाजूला पंचाळी इथे सामने जिंकवले होते, ते एकमेकांच्या विरोधात पाहतोय आपण खेळताना. अप्रतिम खेळ आतापर्यंत साचारला जाताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने रणनीती आखली आहे त्या रणनीतीनुसार गोलंदाजी केली जाताना पाहायला मिळते. निशांत गायकवाड सारख्या एका बलाढ्य फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलं जाताना पाहायला मिळतंय. चला सिनियर संघाचा सामना पुढील पाहायला मिळतोय. तथागत फायटर विरुद्ध भीम आर्मी. उभय दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टास्क बॉक्स मध्ये यायचं आहे. रंग हिरवा. त्याला बोल पैसे भेटणार नाही, गाणी वाजव ना भाई, तू काय गाणी वाजवत नाही.
आणि प्रणित गायकवाड यांचा तोंड बघण्यासारखा झालेला आहे पहिल्याच चौकावर. विचार करा, जर प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आले तर तोंड कसा होईल. यावेळेस मात्र दुधारी तलवार, नो बॉलचा इशारा येतोय. कोणत्या नियमाने खेळतात तेच कळत नाहीये. प्रणितचं लक्ष नव्हतं, प्रणितचं लक्ष मैदानात नव्हतं. आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करताना थोडीशी दमछाक जरूर झाली आहे. फ्री हिटचा चेंडू असेल, पुढील गोलंदाज पुन्हा एकदा राकेश, संघाचा संघ नायक नौका तारण्याच्या उद्देशाने खेळपट्टीवर आलाय, परंतु पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा खर्च केल्याचं पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा आलाय. मोठा फटका पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला भेदण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होती. एकाच धावीवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळतं. फ्री हिटचा फायदा उचलण्यामध्ये फलंदाजाला थोडंसं अपयश पाहायला मिळतंय. गोट्या अर्थ आकाश षटकाराकरिता 300 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळत आहे प्रितेश मोरे यांच्या माध्यमातून. हा 300 कशासाठी हे तुम्हाला समजायचं आहे. मोठा फटका आणि 300 जमा. गोट्याने मारला चेंडू, चेंडू जातोय वावरा बाहेर. 6 धावा, षटकार आणि पळायला तयार नाही तो. काय रे झाला. 3 षटकार आलेत. बच्चू बोलतो तोंड बघण्यापेक्षा मॅच बघा. 4था येतोय का. अरे 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 सावकाश सावकाश सावकाश. चौकार चौकार चौकार. बारा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. इक्वेशन लक्षात घ्या. जयेश जाधव यांच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक षटकाराकरिता वंचिता शेलार, छकुली, सानिका जाधव आणि आई प्रत्येकी 500 रुपयांचा कॅश प्राइज.
बघा, एका बाजूनं पहिल्या इनिंगचा पण पूर्वार्ध पाहिला, धावसंख्येचा ग्राफ मोठ्या अंकानं फरकावर सरकत पाहायला मिळतोय. भूपेश कुर्ले येतोय. ब्लू टायगर संघाचा रंग जरी लाल असला तरी जयेश जाधव यांच्या ग्लोवचा रंग सुद्धा लाल आहे. भूपेश कुर्ले यावेळेस मात्र सुपला शॉट, सुपला शॉट, काय कमालीचा फटका आहे. जयेश जाधवची ही ओळख आहे, जयेश जाधवची ही ओळख आहे. कॅश प्राइज 1000. कुठे गेला? 38 रन ऑन स्कोरबोर्ड. इथून मात्र वारे बदलले गेलेत. आला, येतोय येतोय येतोय, परंतु निर्धाव जातोय. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका आणि प्रणाली जाधव यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. प्रणाली जाधव यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. जर सामना जिंकवला तर 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक पोहोचला जाताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये अजून सुद्धा दोन्ही संघ सत्य पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा लगा तो सिक्सर नहीं तो मिक्सर, असा फटका पाहायला मिळतोय. निर्धाव जातोय चेंडू. चला उभय दोन्ही संघाचे संघटक आपण नाणेफेक करत आहे. काय कमालीचा फटका आहे, सरळ आमच्या कॅमेरामनला सलामी. कमालीचा फटका सरळ हाताने खेळून काढला गेलाय. निघून जातोय षटकार करिता चेंडू. धावसंख्येचा ग्राफ पोहोचला गेलाय.
नाणेफेकीचा कौल साकारणार आहोत. मी निवेदन करतो आदरणीय विनय कुर्ले यांना. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी करणार या सन्माननीय विनयजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. भीम आर्मी आणि तथागत फायटर. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे आणि डिफेन्सिव्ह खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 25 धावा. टीपीएलचा कॉल आहे या ठिकाणी. अग 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 आणि टीपीएल तथागत फायटर. नाणेफेकीचा कौल आपण जिंकताय, काय स्वीकारला जाईल योगेश भाऊजी? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. तुमची काय रणनीती आहे क्षेत्ररक्षण करून कितीपर्यंत धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या टीमचा आम्ही आत्ताच एक सामना पाहिला, तर आम्ही त्या टीमला जवळजवळ एक 4 अंकाच्या सामन्यामध्ये त्यांना आम्ही 30च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. कारण आमचे गोलंदाज खूपच असे नावाजलेले आहेत. विजय भोणे, आमचे काजारे, त्याच्यानंतर बंटी, आमचे मंडळाचे अध्यक्ष बाळाभाऊ, 4ही गोलंदाज आमचे नावाजले आहेत आणि समोरची टीम घाबरलेली आहे. त्यांचा चष्माही खाली आला आहे, त्यामुळे आम्ही घाबरत नाही. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा सामना आपण पाहतोय. तथागत फायटर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित करलंय भीम आर्मी संघाला प्रथम फलंदाजी करण्याकरिता. जय जाधव माघारी परतला गेलाय. Stand on the deliver. Big one out of the park. 6 धावा. 2 चेंडू आता मात्र शेष राहतात इथून. भाई साहेब, शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. हेड, शोल्डर, नी अँड टोज. पुढचा फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपला गेला आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहतोय आपण. अप्रतिम झेल टिपला गेलाय. विकेटचा पतन. कॅमेरामन फोकस करू. इकडे इकडे मागे फोकस करा.